महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित झाल्या आहेत. हा अपघात नेमका कसा झाला? हा अपघात होता की घातपात? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच दिवशी अनेक राजकीय नेत्यांनी आणि नागरिकांनी या घटनेबाबत शंका व्यक्त केल्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी हा केवळ अपघात असल्याचे स्पष्टीकरण दिले. एका बाजूला अपघातामागील कारणांची चौकशी सुरू झाली असताना दुसऱ्या बाजूला राजकीय वातावरण तापले आहे. तरीही काही प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर ट्विट करत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. याचप्रमाणे अनेक सामान्य नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्तेही शंका व्यक्त करत आहेत. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर तात्काळ अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली. AIB आणि DGCAच्या पथकांनी घटनास्थळी भेट दिली. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट अंतर्गत नोंद करून तपासाची जबाबदारी CIDकडे सोपवली. दरम्यान 2 फेब्रुवारी रोजी सकाळी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष तपासासाठी नेण्यात आले. चौकशी आणि तपास प्रक्रिया वेगाने सुरू असली तरीही या प्रकरणात अनेक प्रश्न चर्चेत येत आहेत. अनेक राष्ट्रीय वृत्तपत्रांचे अग्रलेख आणि सरकारी अपडेट्सनुसार अपघातात अजित पवार आणि इतर 4 लोक मृत झाले, म्हणजे अधिकृत मृतांचा आकडा 5. परंतु काही स्थानिक अहवाल आणि सोशल माध्यमांवर 6 जणांचे मृत्यू असा दावा फिरला, ज्यामुळे 6 पण फक्त 5 बॉडीज अशी गैरसमज निर्माण झाली. परंतु DGCAने दिलेल्या माहितीनुसार विमानामध्ये फक्त 5च लोक होते. अमोल मिटकरी यांच्या ट्विटमुळे हे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असून या अपघातामागचे नेमके सत्य काय आहे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हा आमचा नवीन YouTube चॅनल आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करूनच जावा.